नमस्कार, मी श्वेता मेघेरी, ओनर, ॲडमिन आणि प्रिन्सिपल ऑफ द आय स्कूल. प्री प्रायमरी स्कूल आहे. प्री प्रायमरीमध्ये प्ले ग्रुप, नर्सरी आणि एल के जी आणि UKG एवढे 4 क्लासेस आपल्याकडे आहेत. आम्ही जे आहे प्ले वे लर्नने मुलांना सगळं शिकवतो. प्ले वे लर्नमध्ये आम्ही मॉन्टेसरीचे सगळे जे आहेत इक्विपमेंट्स यूज करतो मुलांना शिकवण्यासाठी आणि आपण वेगवेगळे उपक्रम देखील घेतो. त्याच्यामध्ये आहे आपण एक पालकांसाठी सेमिनार किंवा वेबिनार जे पण आपल्या अरेंज करता येईल, सेमिनार किंवा वेबिनार असतो. त्याच्यामध्ये मुलांचे संगोपन कसे करावे आणि आई वडील म्हणून आताच्या काळामध्ये आपण कुठले कुठले मेथड्स वापरले पाहिजेत, ज्याप्रमाणे आपण मुलांचे ॲज अ फ्रेंड म्हणून आपण त्याच्यामध्ये त्यांच्याशी इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. परत मोबाईलचा वापर मुलांमध्ये कसा टाळावा किंवा जर मुलं खूपच ॲडिक्टेड असतील मोबाईल संदर्भात तर मोबाईलचा यूज आहे तो कसा कमी करावा याबद्दल पण आपण पालकांना सेमिनार देतो आणि मुलांनाही ते गोष्टींचे आपण वेगवेगळे जे काय आहे ते ॲक्टिव्हिटीज घेतो. त्यानंतर गुड टच, बॅड टच हे जे आहे मुलींसाठी पण आणि आजकाल मुलांसाठी पण ते गरजेचं आहे, ते पण आपण घेतलेलं आहे यावर्षी. त्यानंतर स्पोर्ट्स डे घेतलेला आहे. मुलांना एक स्पोर्ट्सची आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि आपले जे आहेत सगळे गेम्स जे असतात ते ऑक्युपेशनल थेरपीमध्ये जे गेम्स असतात ब्रेन डेव्हलपमेंटचे ते गेम्स आपण घेतो की मुलांना ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी पण त्यासाठी मदत होते. गॅदरिंग पण झालं, त्याच्यामध्ये मुलांना कलेची आवड निर्माण होते. फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन झालं, त्यामध्ये आपण मुलांना जे आहे की स्टेज डेअरिंग येते आणि स्वतःला रिप्रेझेंट कसं करायचं थर्ड पर्सन समोर ते पण त्यांना समजतं. आणि अशा पण भरपूर ऍक्टिव्हिटीज घेतो. फक्त मी 3 ते 4 मेन्शन केलेले आहेत, पण भरपूर ऍक्टिव्हिटीज होतात. मी प्री प्रायमरीची शिक्षिका आहे. मी हा पेशा का निवडला की मला शिकवायची फार आवड आहे आणि आम्ही नवीन पिढी घडवतो. लहान मुलं ज्यावेळी आमच्याकडे येतात त्यावेळी त्यांना कशाही प्रकारचं त्यांना कुठलंच काही नसतं आलेलं, त्यांना काही समजत नसतं. एक मातीचा गोळा असतो, त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यांना संस्कार देतो. आम्ही दुसरी आई म्हणून त्यांच्यासाठी राहतो. दुसरी आई जसं मुलांना संस्कार देते तसं संस्कार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्यांना शिस्त लावतो, त्यांना प्रेम देतो, त्यांना खाण्याची सवय लावतो, त्यांना खेळायची सवय लावतो. परत मुलांनी एकमेकांमध्ये मिक्स होणं, शेअरिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवतो. आपण जर बघायला गेलो तर आता भरपूर हे प्रोफेशन्स आहेत, जसं की वकील आलं, त्याच्यानंतर इंजिनियर आहे, त्याच्यानंतर तुम्ही एंटरटेनमेंट सेक्शन बघा. एंटरटेनमेंटमध्ये वेगवेगळे ॲक्ट्रेस आहेत, त्यानंतर म्युझिकमध्ये आहे, असे भरपूर फील्ड आहेत. पण हे सगळे कुठून घडतात? शिक्षकांचं जर त्यांना मार्गदर्शन जर लहान वयात जर नाही मिळालं तर त्यांना हे प्रोफेशन कसं निवडायचं हे समजणारच नाही. शाळा आणि शिक्षक हे त्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जे सगळे प्रोफेशन आहेत ते पहिल्यांदा त्यांची जडणघडण कुठून होते तर शिक्षक हे लोकच त्यांना पहिल्यांदा प्रोत्साहन देतात, मोटिवेशन देतात. त्यांना स्टेज डेअरिंग जे आहे ते स्कूलमधूनच येतं. स्कूल आणि शिक्षक हे त्या गोष्टींसाठी फार महत्त्वाचं आहे. माझं महिलांना आवाहन आहे की तुम्ही जरी हाऊसवाईफ असाल, होममेकर असाल तरीही तुम्ही फक्त त्याच्यावरती सॅटिस्फाय राहू नका. तुम्ही बाहेर पडा, बाहेरचं जग बघा आणि फार जरी काही होता नाही आलं तुम्हाला तर शिक्षक तर तुम्ही डेफिनेटली होऊ शकता. तुम्ही एखादा मॉन्टेसरीचा कोर्स जरी घेतलात आणि कोणतंही प्रीस्कूल जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्ही लहान मुलांना वळण लावू शकता, शिस्त लावू शकता, त्यांना शिकवू शकता आणि ॲज अ सेकंड मदर म्हणून तुम्ही सर्व पण करू शकता. सो माझं सगळ्या हाऊसवाईफना, होममेकर्सना हे आवाहन आहे, प्लीज तुम्ही स्वतःसाठी काहीतरी करा, पुढे या आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या म्हणण्याने जगा.